रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हे चॅप्टर आपण सुरू केलेलं आहे. आता आपण बघतोय पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन. काय होतं आहे, आपण बघितलं डबल फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. काय झालं डबल फर्टिलायझेशनमध्ये? फिमेल गॅमेट एग फ्युजेस विथ हॅप्लॉइड वन मेल गॅमेट, इट फॉर्म्स डिप्लॉइड झायगोट. इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट फर्टिलायझेशन. Diploid secondary nucleus fuses with other male gamete. It is second fertilization and the product is triploid primary endosperm nucleus. हे झालं ओव्ह्यूलमध्ये. आफ्टर फर्टिलायझेशन all the changes which takes place into the ovule and ovary are called as post fertilization changes. And with all that changes, the ovule develops to form the seed and ovary develops to form fruit. म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरीपासनं फ्रूट फॉर्मेशन, ओव्ह्यूलपासनं सीड फॉर्मेशन होतं आहे. आता आपण पहिल्यांदा बघतोय डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. पहिला चेंज. दोन मेन चेंजेस आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे आहेत. डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म जे होईल सेकंड फर्टिलायझेशन प्रॉडक्टपासनं, आणि डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ जे होईल फर्स्ट फर्टिलायझेशन प्रॉडक्टपासनं. पहिल्यांदा बघतोय डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. मग आता पहिल्यांदा डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म कशापासून होणार आहे? एंडोस्पर्म डिवाइड होतोय. एंडोस्पर्म कसा तयार होतोय? द प्रॉडक्ट ऑफ सेकंड फर्टिलायझेशन इज ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. हे आलं ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. दॅट ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अंडरगोज रिपीटेड सेल डिव्हिजन, रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन ऑर सेल डिव्हिजन. तिघ प्रकार आहेत त्याच्यात. आणि इट डेव्हलप्स टू फॉर्म द एंडोस्पर्म. जे ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अंडरगोज रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन आणि इट फॉर्म्स अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू कॉल्ड ॲज एंडोस्पर्म. मग एंडोस्पर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू इट प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू डेव्हलपिंग एम्ब्रिओ. एम्ब्रिओला नरिशमेंट देण्यासाठी ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार होतोय. आता एंडोस्पर्म जो तयार होणार, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कसा तयार होतोय ते आपण बघणार आहे. देर आर 3 टाईप्स ऑफ डेव्हलपमेंट. एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट 3 प्रकारची आपल्याला अभ्यासायची आहे. पहिला जो प्रकार आहे एंडोस्पर्म डेव्हलपमेंटचा, इट इज न्यूक्लियर डेव्हलपमेंट. न्यूक्लियर एंडोस्पर्म. काय होणार आहे न्यूक्लियर एंडोस्पर्ममध्ये? ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं न्यूक्लियस डिवाइड्स अँड रिडिवाइड्स अँड इट अंडरगोज फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. हे जे न्यूक्लियस आहे हे मायटॉटिकली डिवाइड होणार आहे, बट सेल्युलर डिव्हिजन नॉट टेक्स प्लेस. काय होईल? अंडरगोज फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. एवढंच आहे. न्यूक्लियर डिव्हिजन फ्री होत असताना इकडे काय तर लार्ज व्हॅक्युअल इज फॉर्म अँड दॅट लार्ज व्हॅक्युअल पुशेस द न्यूक्लियाय टुवर्ड्स द पेरिफेरी. मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म आणि लॅटर ऑन अराउंड इच न्यूक्लियस सेल वॉल फॉर्मेशन टेक्स प्लेस. प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती वॉल फॉर्मेशन होणार आहे. It is called as nuclear endosperm. In some plants, काही प्लांट्समध्ये काय होतंय, वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट, पूर्ण होत नाही. एक्झाम्पल व्हीट, सनफ्लावर, कोकोनट. मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म तयार होतोय, पण वॉल फॉर्मेशनच्या आधीच तो एंडोस्पर्म वापरला पण जातोय. वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. काही प्लांट्समध्ये, कोकोनटसारख्या प्लांटमध्ये मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म तयार होतोय. इन कोकोनट मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इन द आउटर पार्ट, बाहेरच्या पार्टला आहे, अँड फ्री न्यूक्लियर ॲज वेल ॲज व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म इन द सेंटर. फ्री न्यूक्लियर आणि व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म हा सेंटरला असतो कोकोनटमध्ये. हे झालं डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्मचा फर्स्ट टाईप, न्यूक्लियर एंडोस्पर्म. दुसरा टाईप आहे सेल्युलार एंडोस्पर्म. काय होतं आहे सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये? परत ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. इथं काय बघितलं, न्यूक्लियस अंडरगोज फ्री न्यूक्लियर डिव्हिजन, मायटॉटिक डिव्हिजन बट फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. इथं तसं नाही होणार. इच न्यूक्लियर डिव्हिजन इज फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. पहिलं न्यूक्लियर डिव्हिजन झालं, वॉल फॉर्मेशन. याच्या परत 2 न्यूक्लियर डिवाइड झाले, याच्या न्यूक्लियर डिवाइड झाल्या, परत वॉल फॉर्मेशन, परत न्यूक्लियर डिवाइड झाल्या, वॉल फॉर्मेशन. म्हणजेच काय होणार, इच न्यूक्लियर डिव्हिजन अंडरगोज वॉल फॉर्मेशन फ्रॉम द बिगिनिंग. And so that multicellular but cellular endosperm is formed.
आणि सेल्युलार एंडोस्पर्म हे डायकॉटमध्ये नियर अबाउट 72 फॅमिलीज ऑफ द डायकॉट याच्यामध्ये आपल्याला सेल्युलार एंडोस्पर्म टाईप हा दिसून येत असतो. बाल्सम, पेटोनिया, अडोक्सासारखे प्लांट्स आहेत याच्यामध्ये आपल्याला प्रकार दिसतो. तिसरा एक प्रकार आहे ज्याचं नाव आहे हिलोबियल एंडोस्पर्म. हा हिलोबियल एंडोस्पर्म मोनोकॉट प्लांट्समध्ये आणि स्पेशली मोनोकॉटमध्ये हिलोबी सिरीज ऑफ मोनोकॉटमध्ये आपल्याला हे दिसतंय. हिलोबियल एंडोस्पर्म न्यूक्लियर आणि सेल्युलार यांच्या मधला प्रकार आहे. इट इज द इंटरमिजिएट टाईप बिटवीन न्यूक्लियर अँड सेल्युलार एंडोस्पर्म. काय होईल इथं, हे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अंडरगोज फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. 2 न्यूक्लियस तयार झाल्या, हे 2 न्यूक्लियस 2 सेल, wall formation takes place. First nuclear division is followed by wall formation, so that small and large 2 unequal cells are formed. याच्यापैकी जी स्मॉल सेल असेल ती चलाजल असेल आणि जी लार्ज सेल असेल ती मायक्रोपायलर सेल असेल. आणि लॅटर ऑन याच्यानंतर मात्र न्यूक्लियस अंडरगोज फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. म्हणून याला म्हणायचं इंटरमिजिएट टाईप बिटवीन न्यूक्लियर अँड सेल्युलार एंडोस्पर्म. दोघांच्या इंटरमिजिएट हा टाईप आहे. अस्पोडिलस सारखे प्लांट्स जे आहेत याच्यामध्ये आपल्याला हा प्रकार दिसून येत असतो. काय बघितलं आपण आता, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमधला फर्स्ट चेंज, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. एंडोस्पर्म इज डेव्हलप्ड फ्रॉम ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. The triploid primary endosperm nucleus undergoes repeated mitotic divisions to form the nutritive tissue called as endosperm. Embryo and endosperm development takes place simultaneously. दोघं सोबत होत आहेत, बट एंडोस्पर्म डिवाइड्स रॅपिडली दॅन द एम्ब्रिओ. जायगोटच्या पासून एम्ब्रिओ जो तयार होणार आहे त्याच्यापेक्षा रॅपिड डिव्हिजन ही एंडोस्पर्मची होत असते. Development of endosperm is of 3 types: nuclear, cellular and hilobial type of endosperm. 3 प्रकार आपण बघितले. इन न्यूक्लियर एंडोस्पर्म, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अंडरगोज फ्री न्यूक्लियर डिव्हिजन, देन अराउंड इच न्यूक्लियस वॉल फॉर्मेशन टेक्स प्लेस. इट इज मोस्ट कॉमन टाईप ऑफ एंडोस्पर्म. दुसरा बघितला सेल्युलार एंडोस्पर्म. इन सम प्लांट्स ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस divides first division immediately followed by wall formation, then each division get followed by wall formation from the beginning, so that multicellular cellular endosperm is formed. Near about 72 families of dicot shows cellular type of endosperm. Third type is hilobial endosperm. It occurs into the hilobi series of monocot plants. It is the intermediate type between nuclear and cellular endosperm. The first division of triploid primary endosperm nucleus get followed by wall formation, so that large and small cells are formed. The small cell is chalazal cell, large cell is micropylar cell. Then free nuclear division takes place and endosperm is